तर डोंबिवली एमआयडीसी मध्ये झालेला स्फोट बॉयलरचा नसून रिएक्टरचा असल्याचं उघड झालंय। राज्य सरकारच्या बाष्प के विभागाच्या संचालकांनी तातडीने येथे धाव घेत पाहणी केली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान डोंबिवलीमध्ये एमआयडीसीत 90 बॉयलर्स आहेत, त्यापैकी 70 कार्यरत आहेत तर 20 बंद आहेत असंही ते म्हणाले। त्यामुळे तो बॉयलरचा स्फोट नाही आहे, जो काही झालेला आहे ती स्पेस पाहिली आणि त्याचे पार्ट्स पडलेले पाहिले तर ते रिएक्टरचा स्फोट आहे असं दिसतंय। 100% इन्स्पेक्शन होतात प्रत्येक बॉयलरचा, छोटा असो मोठा असो, तर ते विदाऊट इन्स्पेक्शन त्या बॉयलरला चालू शकत नाही, कारण त्या बॉयलरवरती अटेंडंट असतो आमचा, जो आम्ही सर्टिफाईड केलेला असतो, जो बॉयलर चालवतो। तर तो बॉयलर अटेंडंट स्वतःसुद्धा चालू देत नाही, एकही दिवस तो असं म्हणत नाही की मला एक दिवस चालू द्या बॉयलर। त्यामुळे तो त्या दिवशी सर्टिफिकेट त्यांच्या बॉयलर हाऊसमध्येच असतं, डेट पाहतो त्या दिवशी बॉयलर बंद करून टाकतो। आणि 1 महिना पहिले आम्ही सांगतो की तुमचं या तारखेला संपणार आहे सर्टिफिकेट, 1 महिना पहिले आम्ही प्लॅनिंग करून इन्स्पेक्शन करतो। किती बॉयलर? 90 बॉयलर आहेत इथे चालू आणि एक 20 बॉयलर जे आहेत ते बंद परिस्थितीत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।